हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आणि या व्हिडिओमध्ये आपण चाललोय शूटला, म्हणजे पुणे फॅशनला आमचं शूट असतंच. तिकडे तर चाललोय आणि आज एक रील पण आम्हाला बनवायची आहे. म्हणजे ते तुम्ही इंस्टाग्रामवर बघत असाल की आता ती रील खूप ट्रेंडिंगला आहे. ती मुलगी पर्स घेते आणि ते खाली पडते, मग पाठीमागून एक मुलगा उचलतो आणि ते कपडे वगैरे ट्रान्झॅक्शन. ही रील क्रिएट करण्यासाठी आज आम्ही जाणार आहे. बघूयात ती रील आमच्याकडून होतीये का नाही आणि परफेक्ट होतीये का नाही, व्हायरल जाईल नाही जाईल हे माहीत नाही. पण माझं कसं असतं, काम करत राहायचं, व्हिडिओ बनवत राहायचं. व्हिडिओ व्हायरल होऊ, लोकांना आवडू न आवडू मला काय फरक पडत नाही. त्यामुळे मी माझं काम करत राहतो. जाऊ द्या, माझी बोलबच्चनगिरी बंद करतो. आणि शुभांगी मॅडम आज पुन्हा आलेल्या आहेत. तर हॅलो करा. मॅडम आलेल्या आहेत. तर आता कसं आहे, सारखं सारखं तिला स्टँडवर घ्यायला जाणं की आमच्या बारामतीचं एवढं सुंदर बस स्थानक दाखवून लोकांना जळवावं अशी काही माझी इच्छा नाहीये. म्हणून आज काही स्टँडचं फुटेज मी टाकलेलं नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का, शुभांगी मॅडमचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झालाय, म्हणजे कमीत कमी एक 10-11 मिलियन वरती गेलाय. तर मॅडमचा विषय कसा आहे माहिती आहे का, बसमधून उतरल्या मॅडमला लागतं खायला. आणि दरवेळी तर आम्ही छोट्या मोठ्या ठिकाणावरती खायला जातो. पण मॅडमचा जसा व्हिडिओ व्हायरल झालाय तसा डिमांड सुद्धा वाढल्यात. सॉरी, इंग्लिश समजून घ्या थोडंसं. डिमांड सुद्धा वाढल्यात. तर मॅडम आज चक्क मला काय म्हणतात माहितीये का, तू आज मला लीलाजला घेऊन जा. तर मी आज आलोय त्यांना लीलाजला घेऊन. हे बघितलं काय, हे आमचं छोटस लीलाज आहे आणि इथं नाश्ता करणार आहे आम्ही. तर आज आम्ही इथं नाश्ता करणार आहेत. हे पण खूप चांगलं हॉटेल आहे. प्रमोशन नाही करत आहे कारण नाव पण दिसलं नसेल तुम्हाला एवढ्या लांबून. तर आज मॅडम आणि आम्ही इथं नाश्ता करणार आहेत आणि इथं नाश्ता करून मग आम्ही पुढे जाणार आहेत आमची व्हिडिओ बनवायला. चला उतरा. सो नाश्ता करायला चाललो आम्ही. यो मॅडम लय नटून थटून आलात बरं का. हो काव सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय चाललंय? सर भेटलेत मध्येच. कसं चाललंय क्लास? एक नंबर तुमच्या आशीर्वादानं. तुमचं काय खायचं मॅडम? काय काय आहे अवेलेबल विचार जे तुम्हाला पाहिजे ते अवेलेबल आहे. तरी तुला काय खायचं ते ठरव ना. मॅडम कन्फ्यूज आहेत. माफियाचा व्हिडिओ बनवा. मॅडमला माफियाचा व्हिडिओ बनवायचा आहे. तसं नाही, विचार तरी काय आहे, रेडी काय आहे आता लगेच. मॅडमनी वडा सांबार मागवले आणि मॅडम मोबाईल मध्ये गुंग झालेत. काय हो मॅडम, सारखं काय व्हिडिओ चेक, व्ह्यूज चेक करताय काय? नाही व्हिडिओ नाही, मग एक प्रमोशन करायचं आहे. 40,000 आहे ते चेक करते त्यांचा मेसेज. हो, एका व्हिडिओने प्रमोशन मिळते. म्हणजे बघितलं का तुम्ही, ही मुलगी अगोदर ना काय करत नव्हती, तिला इतकं मागं लागून मी करायला लावलंय. आणि आता व्हिडिओ करत होती पण व्हायरल जात नव्हती. मग ते कंटिन्यू नव्हते, त्याची कन्सल्टन्सी काय म्हणतात ते, कळशी कन्सल्टन्सी नव्हती. पण ती आता करायला लागली आणि ती सक्सेसच्या मार्गावर चालली आहे. तर तुम्ही पण असंच करत राहा, कंटिन्यू शूट करत राहा, व्हिडिओ टाकत राहा. एक नाही म्हणजे 2-3 असं नाही की एकच दिलंय. बरं, हिचं इंस्टाग्राम अकाउंट मी खाली देत जातील. 100% जातील, खूप जातील. इथून पुढे सगळेच तुझे व्हिडिओ व्हायरल जातील. तर काय होणार, आणि शेवटी क्रिएट जातं सगळं, व्हिडिओ शूट करणाऱ्याला आणि एडिट करणाऱ्याला. आणि तुम्हाला तर माहिती आहे की मॅडमचा व्हिडिओ कोण शूट करतं आणि कोण एडिट करतं. सो सगळं क्रिएट मला जातं, सगळं क्रेडिट मला जातं. सो तुम्ही ना करू शकत नाही ती गोष्ट. वडा सांबर आलेला आहे, खूप सुंदर दिसतंय. खाऊन बघूयात. आणि पाव देत नाहीत, पाव सेपरेट मागावा लागला मला. खाऊन घ्या मॅडम. हो, नाश्ता झालाय. मॅडम रुसल्यात लीलाजला न नेल्यामुळं. पण चांगला होता नाश्ता. चांगला होता का नाही? हो, चांगला होता का नाही? तुझं तू बघ, तुझा ब्लॉग आणि तू मला नको घेऊस त्याच्यात. चिडल्यात बरं का. जाऊ परतच्या वेळेस आपण तिकडे जाऊ, तुम्ही जिथं म्हणसाल तिथं. सो गाईज, पोचलोय आम्ही आता पुणे फॅशनला. आतमध्ये जातो, सेटअप वगैरे लावतो, कपडे बघतो आधी तर चांगले, आणि मग तो व्हिडिओ करायला घेतो. मॉडेल आलंय आमचं. आधी हे शूट घ्यायचं ठरलंय, माईक तिकडे, हे शूट घ्यायचं ठरलंय अगोदरती. आणि मॉडेल आमचा RCB फॅन निघाला. RCB फॅन आहे ना, आहे का नाही RCB फॅन? RCB फॅन आहे. पण मी चेन्नईचा फॅन आहे.
मॉडेल सोबत काम करायचं खरंच खूप अवघड असतं आणि आज माझ्या नशिबी ते चाललंय. चला काय नाही, पण छान करतोय रितुल, खूप सुंदर करतोय बरं का रितुल, आणि दिसतोय पण छान. फक्त काय चाललंय काय नाही बसली. पाठांतर. इथं आम्हाला कंटेंट शूट करायचं आहे आणि यांचं चाललंय स्वतःचे फोटो पोस्ट करायचं. म्हणजे हे महत्वाचं आहे का? नाही तसं महत्वाचं आहे ते भरपूर. हो आहे की, नाही कुठं म्हणतोय, महत्वाचं आहे ते, पण आपल्याला शूट करायचं, उशीर होतोय. चला काय काय मॅडम, तुमचं झालं असलं तर जायचं का आपल्याला शूट करायला? वेळ लागतोय जरा, चला लवकर, अजून कपडे बघायचे आहेत. चला चला. अवतार माझा ओके ना? छान दिसतोय ना? माझ्यामुळे लेट झाला. मी छान दिसतोय ना? छान दिसतोय. छानच येतात. नाही काय, कसं आहे, कसं दिसतंय? छान दिसतंय, छानच दिसतोय मी सारखा. चाललो आता, बघतो काय कपडे घालायचे काय. आधी तुमचे बघू मॅडम, आणि मग माझे बघू. ही एक फायनल व्हायच्या ह्याच्यावरती आहे, पण बघू अजून घातल्यावर कसं दिसतंय मग फायनल करू. सापडत नाही आहे नक्की त्या कंटेंटला ड्रेस कोणता यूज करावा, कसा यूज करावा काय कळत नाही आहे. पण वेस्टर्नमध्येच काहीतरी यूज करायचं. एवढ्या व्हरायटीज असून आम्हाला गावतच नाही आहे नक्की. शोध चालली नुसती. ते ग्रीन कलरचा एक होता नाही तर कुठं गेला नाही आता आठवत मला. ते तिकडे मोठे ते नको, छोटे पाहिजे. हा ये मारतो कशासाठी रे, सारखा येतो आणि परफ्यूम मारून जातो. आता बघू एवढे ड्रेस सिलेक्ट केलेत, यातलं कुठला परफेक्ट बसतोय त्यानुसार देऊन आलो. फायनली 5-6 ड्रेस घालून काढून झाल्यानंतर न ठरलाय की एक ड्रेस फायनल ठरलाय. आता तो कोणता फायनल ठरलाय मी आत्ताच नाही दाखवत, तुम्हाला दाखवतो थोडंसं पुढं. चेंज करायला गेली तोपर्यंत आता मला बघूयात की मला काय घालायला चांगलं दिसेल. तुम्हाला काय वाटतंय कुठला कलर घातला पाहिजे? मी ब्लॅक चल बघूया आता. तिचा तर ड्रेस फायनल झाला आहे. आता आम्ही आलो माझा बघायला, पण मला काय आवडत नाही आहे नक्की काय घालू, काही समजत नाही आहे. व्हिडिओ पण बनवायचा आहे. चल एक मिनटं ती येते, तिला विचारा. फायनली आमचा शर्ट तयार झाला आहे. कुठला घ्यायचा आहे ती, म्हणजे लुक रेडी झाला आहे, कुठला घालायचा आहे ती मी आताच दाखवणार नाही तुम्हाला, कारण ते मी अंगावर घातला आहे. पॅन्ट कसली घालायची? कार्गोमध्ये नको, स्ट्रेट फिटमध्ये बघू. स्ट्रेट फिट हो असली स्ट्रेट फिट. ब्लॅक तू घातली ना, मग ही असली घालतो की. मला कुठं जायचं आता? आउटफिट रेडी झालंय. आता पर्स बघायची आम्हाला, त्या व्हिडिओसाठी रिक्वायरमेंट आहे पर्स. मग आपल्या पुणे फॅशनमध्ये पर्ससुद्धा मिळते. मग आता ह्यातली ही निळी नको, ती ब्लॅक. मग आता पर्स शोधतोय. घे चल तो ती ब्लॅक घे. ओके फायनल पर्स पण मिळाले आम्हाला. चल करते शूट. चल हे बघितलं, मोबाईलची कमतरता आहे आणि रील शूट करण्यासाठी आम्हाला ऑडिओ पाहिजे. मग ऑडिओसाठी आम्ही काय करतो तर रील डाउनलोड करतो या अक्षयच्या मोबाईलमध्ये. अक्षय इंस्टाग्राम वापरत नाही, इंस्टाग्राम वापरतो पण त्याचा मोबाईल बिघडला आहे बहुतेक. ॲडव्हर्टाईज कुठे गेले? इकडे नाही. अवघड असतं कंटेंट शूट करणं करत. आता हे डाउनलोड झालेली आहे. आता हां हे फक्त प्ले करा असं. आवाज आहे का बाबा? ओके. आता ह्या मोबाईलमध्ये घेतो, त्या मोबाईलमध्ये आवाज पण येतो. आता हा परत ज्याचा मोबाईल आहे त्याच्याकडे जावा, त्याच्याकडनं हे थोडं मागं सरक नाही, एवढं पुढं काय घेतो तो हल्ल नको ना, फ्रेम हल्ला लागते तो हल्लीस तर एकदा सांगतो मी. हां तो थांब देतो. हां अक्षय हात बी दिसत देऊ नका तुला. फायनली ऑडिओ लावलाय. आता टेक घेऊयात आपण, कसं होतं बघूया टेक. आणि चला तिथलं बटन चालू करावं लागलं ते पहिल्यांदा आपल्याला. गाणं आहे
करू का रेडी तू आडवं शूट घ्यायला गेम झालं सर का आता माझं घेऊन लक्षात नव्हतं माझ्या आता आता एक हात करतो असा हात केला इकडे कुठे इथंच थांबायचं मी या साईडला वन बस बस कट फोटो आमचा इंस्टाग्रामचा व्हिडिओ शूट झालेला आहे आणि माझी इंस्टाग्रामची लिंक मी तुम्हाला देतोच किंवा तिच्या इंस्टाग्रामची लिंक देतो त्याच्यावरती तो व्हिडिओ असेल प्लीज जावा बघा लाईक करा शेअर करा प्लीज सपोर्ट करा फायनली पुणे फॅशनचं शूट झालं आहे आमच्या ह्या ड्रेसचं पण स्पेशल शूट करायचं होतं म्हणून स्पेशल व्हिडिओ केला आहे आणि व्हिडिओ तुम्ही सगळे इंस्टाग्राम माय पुणे फॅशन म्हणून ID त्याच्यावर बघू शकता आता आम्ही जाणार आहे मॅडमच्या स्पेशल रील्स बनवायला चला शूट संपलं आहे शूट संपवून आम्ही आलो आहे मस्तानी खायला मस्तानी म्हणजे आईस्क्रीम खायला आलो आहे आईस्क्रीम खायचं आहे मॅडमला सो आईस्क्रीम मागवलं आहे आता आईस्क्रीम येईल आणि मग आईस्क्रीम खाल्ल्यानंतर ना काय प्लॅन आहे तुमचा घरी जायचा प्लॅन आहे का कसले रील आणि कुठं करते शूट मला पण घेऊन ये मस्त काय नाही हा कालतो आता कशी तरी घरी ओके चॉकलेट मस्तानी अरे वा ही चॉकलेट मस्तानी ती कुठली सांडलं काय रे नाही अवघड आहे काय नाही फुल बरोबर आहे धरला व्यवस्थित धरायचं आज पहिल्यांदा मॅडम स्वतः पैसे द्यायला चालल्यात मला लय बरं वाटतंय पैसे द्यायला त्या चालल्यात म्हणल्यावर काय विषयच नाही कुठे गेल्या पैसे द्यायला तिकडे गेला पारला पेमेंट करतात आणि स्वतः पहिल्यांदा पेमेंट केलेलं आहे मॅडमनी मला लय भारी वाटतंय मॅडमनी पेमेंट केलंय ते तर आज तुमच्याकडून मस्तानी मिळाल्याबद्दल आम्हाला धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुमचे 240 बिल झालं आणि 260 रुपये देऊन आलता मॅडम नशीब तो बारका मुलगा प्रामाणिक होता म्हणून त्यांनी 20 रुपये रिटर्न दिले नाहीतर ह्यांना कोणी बी गंडवत असतात तो झाला आमचा व्हिडिओ काढून उमेर पण आला होता आम्हाला मदत करायला आणि आमचे रील्सच्या व्हिडिओ पण झालेत आणि शूट पण झाले आता बघू तुला जायचं घरी स्टँडला सोडतो घरी जाऊ बघितलं का आम्ही थोडंसं गप्पा मारत बसलो होतो तुम्हाला एक गोष्ट दाखवतो इकडं आहे चंद्र आणि या बाजूला आहे सूर्य आणि चंद्र आणि सूर्याच्या मध्ये आहे आम्ही तिघं म्हणजे हे कळलं का तुम्हाला कसला विषय जोरात आहे येस लिंबू सरबत प्यायला गेलतो एवढा क्रिएटिव्ह माणूस आहे हा इथं आलोय तरी ते कंटेंट केला या पोरीसोबत म्हणजे अवघड आहे का नाही माणसं लय हुशार आहेत मीच खूप मागं राहिलोय पण असं नाही मी पण एक दिवस खूप पुढे जाईन खूप क्रिएटिव्ह होईन बनण्याचा प्रयत्न करीन 100% जा पैसे देते म्हणते राव जा काय सारखे मीच पैसे देतीये जे काय आपण खातोय पितोय ते बरोबर नाही वाटत मला लय बरं वाटतंय मला लय बरं वाटतंय जा दे एक दिवस देते फक्त आणि ती पण कंटेंट साठी खाणार रोज कोण देत असतं हां सो सगळ्या दिवसाचं शूट आणि सगळ्या रील्स बनवून आता आलो आहे एडिटिंग टेबलवरती सो चला गुड नाईट भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये असाच सपोर्ट करत राहा थँक्यू बाय बाय